नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मालवेसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा मित्रांनो, SY BSc सेकंड इयरची मालवेसी फॅमिली आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. मित्रांनो, मालवेसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. वन बाय वन स्टेप आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो मालवेसी फॅमिली, सिस्टमॅटिक पोझिशन, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर, फ्लोरल कॅरेक्टर हे सर्व वन बाय वन पॉईंट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, सिस्टमॅटिक पोझिशनपासून मालवेसी फॅमिली ही क्लासिफाय केली गेली आहेत. क्लासिफाय कोणत्या पद्धतीने केले, कोणत्या मेथडने केले आहेत, ते सर्व पॉईंट आपल्याला वन बाय वन या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चला तर आपण मालवेसी फॅमिली क्लासिफाय कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सिस्टमॅटिक पोझिशनपासून सुरुवात केली. मालवेसी फॅमिली क्लासिफाय केले आहेत. फर्स्ट आहे डिव्हिजन, सेकंड आहे क्लास, थर्ड आहे सब क्लास, सिरीज आणि ऑर्डर. या पॉईंटनुसार सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये क्लासिफाय केले आहे मालवेसी फॅमिली. आता डिव्हिजन अँजिओस्पर्मी, मालवेसी फॅमिली ही अँजिओस्पर्मीमध्ये का ठेवण्यात आले तर बघा मित्रांनो, ज्या प्लांटवरती फ्लावर आणि सीड्स येतात त्याला अँजिओस्पर्मीमध्ये ठेवलं जातं. तर डिव्हिजन अँजिओस्पर्मी हे मालवेसी फॅमिलीला ठेवण्यात आले आहे. दुसरं आहे क्लास. आता क्लास डायकोटलेडन्स. आता मालवेसी फॅमिली ही डायकोटलेडन्समध्ये का ठेवण्यात आले आणि डायकोटलेडन्स हे नाव का आलं आणि हे सर्व आपल्याला बघायचं आहे. तर बघा, क्लास डायकोटलेडन्स मीन्स मालवेसी फॅमिलीमध्ये 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून डायकोटलेडन्स नाव दिलं आहे. आता मोनोकोटलेडन्स जर राहिलं असतं तर या ठिकाणी सिंगल सीड्स प्रेझेंट असतं मित्रांनो, आणि डायकोटलेडन्स असेल तर 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून डायकोटलेडन्स असे नाव देण्यात आले. आता एखादं प्लांट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, डायकोट आहे का मोनोकोट आहे का, तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार, तर एक सोपी मेथड तुम्हाला आयडेंटिफाय कसे करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर एखादं प्लांट आहे, ते प्लांट आपण ऑब्झर्वेशन करायचं, त्याचं मॉर्फोलॉजीचं ऑब्झर्वेशन करायचं मित्रांनो. ऑब्झर्वेशन केल्यानंतर खास करून आपण फ्लावर किंवा लीफ बघायचं आहे. लीफ पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हा डायकोट प्लांट आहे का मोनोकोट प्लांट आहे ते आपल्याला लीफवरून सुद्धा त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येते. तर लीफ बघायचं आहे आपल्याला. लीफमध्ये वेन्स आपल्याला बघायचं आहे. लीफमध्ये जर बॅक साईडला पाहिलं तर आपल्याला फ्रंट साईडला सुद्धा दिसतं, बॅक साईडला एकदम आपल्याला डिजिटल त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतं. तर त्या ठिकाणी आपल्याला ते वेन्स बघायचे मित्रांनो. वेन्स पाहिल्यानंतर आपल्याला नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये जर आपल्याला वेन्स दिसत असेल तर तो प्लांट कोणता असेल, डायकोट असेल प्लांट, डायकोटलेडन्स प्लांट असेल. आणि जर आपण फॉर एक्झाम्पल केळीचं लीफ जर पाहिलं, त्या ठिकाणी आपल्याला वेन्स एका रेंजमध्ये दिसत असेल तर ते कोणते प्लांट असेल, मोनोकोटलेडन्स असेल. तर डायकोट आणि मोनोकोट या पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. ते मॉर्फोलॉजी बघूनच सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता येतं असं नाही मित्रांनो. आपण काही पार्ट बघून सुद्धा त्या प्लांटला आयडेंटिफाय करू शकतो की डायकोट आहे का मोनोकोट आहे. तर डायकोट आयडेंटिफाय करण्याची पद्धत तुम्हाला दाखवली. मेथड कशी, तर आपण लीफ बघायचं, लीफच्या खाली वेन्स बघायचं, वेन्स आपल्याला लीफ लाईक नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसत असेल तर मग डायकोट प्लांट आहे. नेक्स्ट आहे सब क्लास पॉलीपेटली. मालवेसी पॉलीपेटलीमध्ये का ठेवण्यात आले, पेटल्स काय असेल, सेपल आणि पेटल्स किंवा कॅलिक्स आणि कोरोला एकच नाव आहे मित्रांनो. तर पेटल्स आणि सेपल्स काय आहेत मालवेसी फॅमिलीमध्ये फ्री आहे. तुम्ही जर फ्लावर पाहिलं, फ्लावर पाहताना आपल्याला त्या ठिकाणी सेपल पेटल्स आपण बघायचं. सेपल पेटल्स पाहिल्यानंतर आपल्याला मालवेसी फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पेटल्स कसे दिसणार आहे, फ्री दिसणार आहे. म्हणजे फ्री असेल म्हणून या ठिकाणी पॉलीपेटलीमध्ये ठेवण्यात आले. जर पेटल फ्यूज राहिलं असतं तर या ठिकाणी कशात ठेवण्यात आलं असतं, सब क्लास गॅमोपेटली. म्हणजे गॅमोपेटली का ठेवण्यात आले, पॉलीपेटली आणि गॅमोपेटली तुम्हाला समजलं असेल.
पेटल जर फ्री असेल तर पॉलीपेटलीमध्ये येणार आहे आणि गॅमो असेल तर फ्यूज म्हणजे गॅमो पेटली असेल तर मग पेटल्स काय असेल फ्यूज असेल. पॉली असेल तर फ्री आणि गॅमो असेल तर फ्यूज. हे फ्लॉवर आपल्याला बघायचं आहे. पेटल्स सेपल्स हे बघायचं आहे आपल्याला. सीरीज थॅल्मोफ्लोरी. आता सीरीज थॅल्मोफ्लोरी म्हणजे माल्वेसी फॅमिली थॅल्मोफ्लोरीमध्ये का ठेवण्यात आले? तर पेटल्स आणि स्टॅमेन्स हायपोगायनस असेल. आता हायपोगायनस मीन्स काय असेल तुम्हाला समजलं असेल तुम्ही जर स्टडी केलं असेल. बघा मित्रांनो 12th क्लासमध्ये सुद्धा ही फॅमिली आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अभ्यास केला असेल किंवा तुम्ही 12th क्लासमध्ये असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला कामात येणार आहे. तर थॅल्मोफ्लोरी का ठेवण्यात आलं? पेटल्स आणि स्टॅमेन्स हायपोगायनस म्हणजे ओव्हरी कशी असेल? सुपेरियर असेल. म्हणजे इथे काय पेटल्स, स्टॅमेन्स आणि कॅलिक्स कोरोला काय असेल? ओव्हरीच्या खालून अरेंज झालं असेल. म्हणून त्याला हायपोगायनस असं म्हटलं म्हणजे सुपेरियर ओव्हरी असेल. नेक्स्ट पॉइंट डिस्ट्रिब्युशन्स. नेक्स्ट पॉइंट काय असेल? डिस्ट्रिब्युशन्स. इट इज अ कॉमनली कॉल्ड कॉटन फॅमिली. आता कोणत्या फॅमिलीमध्ये माल्वेसी फॅमिलीला कॉटनमध्ये इन्क्लूड केले आहे. द फॅमिली कन्सिस्ट ऑफ अबाउट द 85 जेनेरा अँड 100-500 स्पेसीस. बघा मित्रांनो, पूर्ण जगामध्ये 85 जेनेरा आहेत आणि स्पेसीस किती आहे? 1500 स्पेसीस आहे. अमंग विच 111 स्पेसीस फाउंड इन इंडिया. The plant are almost a completion in distribution, but many of which are confined to the tropical and subtropical. या डिस्ट्रीब्युशनमध्ये काय म्हटलं मित्रांनो, पूर्ण जगामध्ये जर पाहिलं आपण जेनेरा, तर आपल्याला या ठिकाणी या फॅमिलीचा जेनेरा किती असेल? 85 जेनेरा असेल पूर्ण वर्ल्डमध्ये आणि पूर्ण वर्ल्डमध्ये स्पेसीस किती आहे? 1500. त्यातून आपल्याला आपल्या भारतामध्ये एकूण स्पेसीस किती आहे फाउंड केले आहेत? तर 111 स्पेसीस हे आपल्या भारतामध्ये आहेत. द प्लांट आर ऑलमोस्ट जवळपास पूर्ण जगामध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये आपल्याला स्पेसीस मिळणार आहे. बट मेनी ऑफ विच आर कन्फाईन्ड टू द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. म्हणजे कोणत्या रिजनमध्ये आपल्याला जास्त हे बघायला मिळणार आहे? ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल या रिजनमध्ये आपल्याला हे स्पेसीस बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट पॉइंट व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर काय असेल? हॅबिट, रूट, स्टेम, लिव्स. आता हॅबिट काय असेल? द प्लांट आर जनरली हर्ब. आता प्लांट कसं असेल? हर्ब असेल. आणि कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल म्हणून कोणतं प्लांट बघता येणार आहे? अँब्युशियन मालवा. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अँब्युशियन मालवा या प्लांटमध्ये आपल्याला हर्ब दिसणार आहे. प्लांट आर जनरली हर्ब. श्रब सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रब हे कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला बघा एक्झाम्पल दिले सीडा आणि हॅबिस्कसमध्ये आपल्याला हर्ब सुद्धा प्लांट बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट असेल बघा ट्री. आता ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तुम्ही एका मोठंसं झाड पाहिलं असेल, बॉम्बेक्स प्लांट पाहिलं असेल. बॉम्बेक्स प्लांट एक्झाम्पल दिले ते आपल्याला ट्री लाईकमध्ये स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. हे हॅबिट झालं. आता नेक्स्ट पॉईंट असेल रूट. बघा मित्रांनो, तुम्हाला हे एक्झाममध्ये सुद्धा कामात येणार आहे. तर तुम्ही एका नोटबुकवरती नोट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवून घ्यायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे मित्रांनो. अभ्यास करण्याची गरज नाही मित्रांनो. एकदा तुम्ही समजलं तर तुम्ही फक्त फॅमिलीचं नाव तुम्हाला दिसेल आणि तुम्ही सिस्टमॅटिक पोझिशन, डिस्ट्रिब्युशन, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकणार आहेत. रूट काय असेल? टॅप रूट असेल. मालवेसी फॅमिलीचं रूट कोणत्या प्रकारचं असेल? टॅप रूट असेल. आणि ट्रॅप रूट जर तुम्ही गुच्छसारखं पाहिलं असेल आणि त्याचं रूट काय असेल? ब्रांचेड असेल. बघा ब्रांचेड सारखं रूट असेल त्या ठिकाणी आहे. ब्रांचेड रूट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे स्टेम. स्टेम कसं असेल? हर्बेशियस असेल. म्हणजे हर्बेशियस आपण एखादं वुडी पण नसेल आणि ते म्हणजे त्याचं मीडियम असेल. मीडियममध्ये असेल ते हर्बेशियस स्टेम. ते कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे? फॉर एक्झाम्पल मालवा. और वुडी प्लांट आपल्याला कशात बघायला मिळणार आहे? हॅबिस्कस. जास्वंद तुम्ही प्लांट पाहिलं असेल हॅबिस्कस. फॉर एक्झाम्पल हॅबिस्कस बघा. फॉर एक्झाम्पल हॅबिस्कस दिले. मध्ये या प्लांटमध्ये आपल्याला स्टेम वुडी सारखं दिसणार आहे.
आणि ब्रांचेड असेल, इरेक्ट असेल. ब्रांचेड तुम्हाला समजत असेल, ब्रांचेड म्हणजे त्याचं जे स्टेमला लागून अनेक ब्रांचेड असेल, ते तुम्ही पाहिलं असेल. नंतर इरेक्ट काय असतो मित्रांनो, एक सरळ असतं बघा, सरळ असेल आणि पफसेंट असेल. हे स्टेम झालं. नंतर आपला लीव्हज बघा, लीव्हज. अल्टरनेट म्हणजे लेफ्ट राइट असं तुम्ही एका अरेंजमेंटमध्ये तुम्ही लीफ पाहिलं असेल प्लांटचं अल्टरनेट. ते अल्टरनेट प्रेझेंट असतं लीव्हजमध्ये. नंतर पेटिओल सुद्धा प्रेझेंट असतो. पेटिओल कोणत्या ठिकाणी असतं मित्रांनो? तर बघा, तुम्हाला डायग्राम दाखवतो. सपोज हे प्लांट आहे मित्रांनो, प्लांट आहे. आता आपण काय अल्टरनेट, पेटिओल, स्टिपुलेट. आता पेटिओल या ठिकाणी बघा, इथून लीफ ग्रोथ झाला असेल. आता हे काय आहेत? हे पेटिओल प्रेझेंट आहे. नंतर स्टिपूल आपल्याला कोणत्या ठिकाणी या कॉर्नरमध्ये बघा, या ट्रायंग्युलरमध्ये आपल्याला स्टिपूल बघायला प्रेझेंट असतो. हे सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट असतो. स्टिपूल डायशियस असेल, हे कोणत्या प्लांटमध्ये, फॉर एक्झाम्पल मालवा या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. सिंपल लीव्स आणि लीव्स कसे असेल? सिंपल असेल. समटाईम मे बी कंपाऊंड. कदाचित तुम्हाला त्या लिपचं स्ट्रक्चर तुम्हाला कंपाऊंडसुद्धा बघायला मिळणार आहेत. हे फॉर एक्झाम्पल बॉम्बेक्स या प्लांटमध्ये. आणि त्याचे लीव्स कोणत्या प्रकारचे असेल? रेटिक्युलेट व्हेनेशन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं बोललो, आपण डायकोट आणि मोनोकोट त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केलं होतं, की आपल्याला एखादं प्लांट जर आयडेंटिफाय करायचं असेल, डायकोट आहे का मोनोकोट, त्या ठिकाणी आपल्याला समजून जातं, की आपलं लीफ आपण जे आयडेंटिफाय करतोय ते कोणत्या प्रकारचं रेटिक्युलेट व्हेनेशन असेल, ते म्हणजे डायकोटचं प्लांट असेल. आता रेटिक्युलेट व्हेनेशन कसं ओळखायचं तेही तुम्हाला त्या ठिकाणी बघा, नेट लाईक स्ट्रक्चर असते त्या ठिकाणी वेन्स प्लांट लीव्सला त्या ठिकाणी आपल्याला इझी ओळखता येते, आयडेंटिफाय करता येते रेटिक्युलेट व्हेनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे फ्लोरल कॅरेक्टर. आता फ्लोरल कॅरेक्टर हे आपल्याला वन बाय वन स्टडी करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी हे डायग्राम तुम्हाला दिसत असेल, तुमच्या बुकमध्ये सुद्धा दिले असेल. SY BSc सेकंड इयरला ही फॅमिली आहे मित्रांनो. आता इन्फ्लुएन्सेस आपण स्टडी केला असेल तुम्ही 11 क्लासमध्ये किंवा 12 क्लासमध्ये. आता सध्या 12 क्लासमध्ये ही फॅमिली दिली आहे मित्रांनो. 12 क्लासचे विद्यार्थीसुद्धा अभ्यास करत असेल, ही फॅमिली जर पाहिलं तुम्ही, कोणत्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लोअर करायचे, कसे आपल्याला क्लासिफाय करायचे, ते आपण जर समजून घेतलं तर इझी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला इझी त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स किंवा फ्लोरल कॅरेक्टर विचारलं असेल, ते तुम्ही इझी त्या ठिकाणी लिहू शकता, रायटिंग करू शकतात. आता इन्फ्लुएन्सेस काय असते बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल तुम्ही सूर्यफूल पाहिलं असेल. आता सूर्यफूलचं तुम्ही त्याचं फ्लॉवर एका अरेंजमेंटमध्ये त्याचे जे फ्लॉवर्स असतं त्याला इन्फ्लुएन्सेस म्हणतात. इन्फ्लुएन्सेस हे फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सूर्यफूलचं दिलं. इन्फ्लुएन्सेस हे गुच्छसारखं असतं बघा. त्याचं गोल असं एका अरेंजमेंटमध्ये असेल, त्याला इन्फ्लुएन्सेस म्हणतात. बघा पुढे सोलिटरी, ॲक्झिलरी और सोलिटरी आणि टर्मिनल. आता या ठिकाणी हे दोघं प्रेझेंट असते. सोलिटरी ॲक्झिलरी, सोलिटरी टर्मिनल. आता या ठिकाणी आपल्याला तुम्ही एक्झाम अटेंड केलं असेल लेक्चर सायमोस आणि रेअर रेसिमोस. आता सायमोस आणि रेसिमोसमध्ये काय डिफरन्स असतं? तर बघा मित्रांनो, सायमस आणि रेसिमोस. सायमोस हे काय असतं मित्रांनो, एखादं प्लांट ग्रोथ होत असते आणि त्याचं शेवटी काय अचानक काय होते, त्याचं टर्मिनेट होऊन जातं. फॉर एक्झाम्पल हे बघा, तुम्हाला हे फ्लॉवर दिसत असेल, हे टर्मिनेट झालं. म्हणजे याचं काय होतं, टर्मिनेट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काय होते, त्याची ग्रोथ त्या ठिकाणी थांबून जाते, स्टॉप होऊन जाते. आणि रेसिमसमध्ये, रेअर रेसिमसमध्ये एखादं प्लांट असेल, त्याचं काय होते, कंटिन्यू ते ग्रोथ होत असते ते प्लांट. त्याला ते रेसिमसमध्ये येतं. हे तुम्हाला समजलं असेल सायमोस आणि रेसिमोस याचे डिफरन्स काय असते. सायमोसमध्ये ग्रोथ स्टॉप होते आणि रेसिमसमध्ये ग्रोथ स्टॉप होत नाही. रेसिमोस आणि सायमोस हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट पॉइंट फ्लॉवर. रेग्युलर pentamerous, bisexual, hypogynous, obtain, show and the beautifully colors and bracteate, pedicellate, actinomorphic, ebracteate. आता रेग्युलर काय असतं मित्रांनो,
तुम्ही जर पाहिलं असेल फ्लॉवरचं रेग्युलर काय पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी सेपल्स आणि पेटल्स पाहिलं असेल, हे काय असतं रेग्युलर असतात. हे रेग्युलरचं तुम्हाला मीनिंग त्या ठिकाणी समजलं असेल आणि पेंटामेरस असं का म्हटलंय? सेपल्स आणि पेटल्स त्या ठिकाणी पेंटामेरस 5 पेटल्स प्रेझेंट असेल. बघा फ्लॉवरचं आपण जे कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम, गायनोशियम हे आपण त्या ठिकाणी काउंट केलं तर आपल्याला सेपल्स आणि पेटल त्या ठिकाणी किती असेल? पेंटामेरस असेल. आता म्हणजे पेंटामेरस आहे. माल्व्हेसी फॅमिलीमध्ये पेंटामेरस आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी काय नाव दिलं? पेंटामेरस. आता बायसेक्शुअल्स, हायपोगायनस, बायसेक्शुअल असं का म्हटलंय? या ठिकाणी बघा एंड्रोशियम आणि गायनोशियम हे दोघं या फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे. म्हणून त्या ठिकाणी बायसेक्शुअल असं म्हटलंय. बघा बायसेक्शुअल का म्हटलंय? अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोघं प्रेझेंट आहे. म्हणून या ठिकाणी बायसेक्शुअल दिले आणि पेंटामेरस हे पेटल्स काय असतात? 5 प्रेझेंट असेल आहे. म्हणून या ठिकाणी पेंटामेरस असं नाव दिले. नंतर हायपोगायनस जसं तुम्हाला मी ओहरी कोणत्या प्रकारची असेल? ओहरी सुपेरियर असेल. म्हणजे सुपेरियर ओहरी म्हणजे अ, ओहरीच्या खालून अँड्रोशियम, गायनेशियम, सेपल, पेटल हे अरायझेस झाले असेल झाले आहेत. त्याच्यामुळे हायपोगायनस असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. ऑप्टेन पेडिसिलेट सॉरी शो अँड द ब्युटिफुल कलर. एखादं फ्लॉवर पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी एक त्या फ्लॉवरचे कलर असेल, एक ब्युटिफुल कलर असतो. त्याच्यात आपल्याला ब्रॅक्टिएटसुद्धा प्रेझेंट असेल आणि पेडिसिलेटसुद्धा प्रेझेंट असतो आणि ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक काय असते? आपण एखादं फ्लॉवर्स असेल, आता सपोज माल्वेसी फॅमिलीचं आपण फ्लॉवर कट करतोय. कोणत्याही भागामध्ये आपण कट केले तर त्याचे 2 डिव्हिजन होते. म्हणून त्याला मॉर्फिक म्हणतात आणि पुढे आपण आणखी ॲक्टिनोमॉर्फिक आणि जायगोमॉर्फिकबद्दल सुद्धा आपल्याला स्टडी करायचं. परंतु आपल्याला ॲक्टिनोमॉर्फिक दिले या माल्वेसी फॅमिलीमध्ये, तर ॲक्टिनोमॉर्फिक कशाला म्हणतात? आपण जर फ्लॉवर कट केलं तर 2 डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी डिव्हिजन होते. त्याला ॲक्टिनोमॉर्फिक म्हणतात आणि ई ब्रॅक्टिससुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असते. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आता इपिकॅलिक्स बघा, एक्स्ट्रा या ठिकाणी एक पॉइंट वाढून गेलाय मित्रांनो. इपिकॅलिक्स प्रेझेंट कोणत्या ठिकाणी असतं? तुम्ही फ्लॉवरच्या बेसला खाली पाहिलं कॅलिक्स, कोरोला असं कॅलिक्सच्या खाली आणखी इपिकॅलिक्स असते बघा मित्रांनो. अ वॉल्स ऑफ 3 or more इन्व्होक्युलर ब्रॅक्ट्युलर from Epicalyx except in the few genera such as Sida, Ambitions and Bombex. तर बघा वस जर पाहिलं आपण कॅलिकच्या ठिकाणी खाली आपल्याला त्या ठिकाणी किती दिसेल वस आपल्याला वस म्हणजे पेटस हे सेपल्स पेटल्स हेच असतं मित्रांनो. इपिकॅलिक्स हे किती असेल त्या ठिकाणी 3 प्रेझेंट असेल. मोर इनव्होक्युलर असेल इनव्होक्युलर आणि ब्रॅक्ट्युलर हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. फ्रॉम इपिकॅलिक्स एक्सेप्ट इन द फ्यू जेनेरा बघा म्हणजे काय किती फ्यू जेनेरा असेल सचेस म्हणजे सीडा, ॲम्बिशन्स अँड बॉम्बेक्स या प्लांटमध्ये आपल्याला इपिकॅलिक्स बघायला मिळणार आहे. हे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी देण्यात आलं आहे. या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कॅलिक्स. आता फ्लॉवर आपण एक्सप्लेन करतो. फ्लॉवरच्या खाली आपल्याला बघायचं आहे कॅलिक्स. इपिकॅलिक्सच्या वरती असेल बघा. इपिकॅलिक्सच्या वरती असेल तर आपल्याला कॅलिक्स सेपल्स 5. आता सेपल्स, पेटल्स आणि कॅलिक्स, कोरोला हे एकच आहे मित्रांनो. आता कॅलिक्स आहे हे कॅलिक्सला सेपल्ससुद्धा म्हणतात. सेपल्स किती प्रेझेंट असेल त्या ठिकाणी? 5 बघा. सेपल 5 मे बी फ्री ऑर युनायटेड वॉल्वेट असेल. आता या ठिकाणी मे बी कदाचित असं म्हटलंय बघा मित्रांनो. सेपल्स काय असेल? मे बी फ्री असेल म्हणजे पॉलीपेटल्समध्ये येणार आहे. हे पेटल्स काय असेल? फ्री असेल आणि गॅमो जर राहिलं असतं तर युनायटेड वॉल्वेट ॲस्टिवेशनमध्ये राहिलं असतं तर मग ते काय असेल? फ्यूज असेल. तर या ठिकाणी मे बी कदाचित म्हटलंय काय? फ्री आहेत कॅलिक्स. नेक्स्ट आहे कोरोला. पेटल्स 5. पेटल्स 5 फ्री. पेटल्स किती प्रेझेंट आहे? 5 आणि फ्री आहे पॉलीपेटल्स आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ब्रॅकेटमध्ये बघा. पेटल कसे आहेत? पॉलीपेटल्स म्हणजे फ्री आहे पेटल्स. ऑर बी स्लाइटली फ्यूज एट बेस ड्यू टू फ्युजन विथ द स्टॅमिनल ट्यूब. इथे काय म्हटलं? काही फ्लॉवर काय असतात खालून ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये असतात.
आणि ॲस्टिव्हेशन रेअरली इम्ब्रिकेटसुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. जर ॲस्टिव्हेशन आणि इम्ब्रिकेट तुम्ही जर स्टडी केलं असेल तर तुम्हाला इझी समजेल ॲस्टिव्हेशन काय असते, इम्ब्रिकेट काय असतं हे. नंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम आहे स्टॅमिन्स इनडेफायनेट. आपण जर स्टॅमिन्स जर पाहिलं आपल्याला अँड्रोशियममध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी इनडिफायनेट असेल म्हणजे त्याच्यात अनलिमिटेड असेल स्टॅमिन्स. मोनोडॉल्फियस फॉर्मिंग. आता त्याला मोनोडॉल्फियस डेल्फियस का म्हणतात? कारण ते गुच्छसारखं असेल बघा. स्टॅमिन्स हे गुच्छसारखं असेल आणि अनलिमिटेड असेल त्या ठिकाणी. इनडिफायनेट असेल, न मोजता येणारे स्टॅमिना असेल. फॉर्मिंग अ स्टॅमिनल ट्यूब. बघा इथे काय म्हटलं फॉर्मिंग स्टॅमिनल ट्यूब म्हणजे स्टॅमिनल ट्यूबमधून हे फॉर्मिंग झाले. ट्यूब अँथस, मोनोथिकस बघा बेसिफिक्सेड, फिलामेंट आणि शॉर्ट इंट्रोस. इथे काय म्हटलं एन्थर्स, मोनोथिकस, बेसिफिक्सेड. तुम्ही पाहिलं असेल हे बघा असे प्लांटवरती असेल आपल्याला आणि बेसिफिक्सेडमध्ये असेल या साईडला आणि या साईडला सेंटरमध्ये काय असेल ते बेसिफिक्सेड असेल. हे बघा बेसिफिक्सेड आहे असं अटॅचमेंट असेल त्याला बेसिफिक्सेड म्हणतात. मोनोथिकस, बेसिफिक्सेड आणि फिलामेंट. हे फिलामेंट आहे. ही जी रेंज तुम्हाला दिसते ही हा रेंज दिलाय हा काय असेल फिलामेंट. फिलामेंटला अटॅचमेंट असतो बेसिफिक्सेड. शॉर्ट इंट्रोस म्हणजे शॉर्ट इंट्रोस. आता काय म्हटलं शॉर्ट इंट्रोस म्हणजे आतमध्ये. जर आपण फ्लॉवरमध्ये पाहिलं अँड्रोशियमच्या आतमध्ये आपल्याला शॉर्टमध्ये आपल्याला अँट्रोस आतमध्ये दिसेल. नेक्स्ट पॉइंट आहे गायनोशियम. अँड्रोशियम झालं आपलं. नंतर गायनोशियम आहे. मल्टी कार्पिलरी युजली 5 हॅबिस्कस. बघा याच्यात गायनोशियम जर पाहिलं आपल्याला त्या ठिकाणी मल्टी कार्पिलरी असेल. गायनोशियम काय असेल मल्टी कार्पिलरी म्हणजे आपल्याला 1, 2, 3 असं दिलं असेल त्या ठिकाणी मल्टी कार्पिलरी असेल. आहे फर्स्ट व्हिडिओ तयार केला मित्रांनो तर त्याच्यात आहे मल्टी कार्पिलरी आहे. युजली 5 हॅबिस्कस म्हणजे आपल्याला या मल्टी कार्पिलरी हे स्ट्रक्चर आपल्याला कशात दिसणार हॅबिस्कस या प्लांटमध्ये बघायला मिळणार आहे. और 10 अल्थिया इनडिफायनेट सिनकार्पस. बघा इनडिफायनेट सिनकार्पस म्हणजे सुपेरियर होरी. बघा पुढे दिले इथे सिनकार्पस, सुपेरियर ओहरी, पेंटा और मल्टीलोक्युलर विथ एक्झाइल प्रेझेंटेशन. तर बघा आपण गायनोशियम जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी सीन कार्पसमध्ये दिसणार आहे. ही बघा होरी तुम्ही या ठिकाणी दिसत असेल सीन कार्पस या स्ट्रक्चरमध्ये दिसते. आणि पेंटा म्हणजे या ठिकाणी 5 हे बघा 1 बाय 1 हे आपण जर काउंट केलं तर या ठिकाणी पेंटा असं दिसते आपल्याला. हे पेंटा नाव दिले पेंटामिरस. आणि लोक्युलर आपल्याला किती दिसतंय त्या ठिकाणी मल्टी दिसत आहे. आणि नंतर आपल्याला विथ एक्झाइल प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. पाहिला आपण. नंतर आपल्याला सीड्स आणि पॉलिनेशन, फ्लोरल फॉर्म्युला, इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. आता सीड्स आपल्याला नॉन इंडोस्पर्मिक असेल, इंडोस्पर्मिक आहे और विथ लिटल एंडोस्पर्म. पॉलिनेशन तुम्हाला माहीत असेल इन्सेक्टद्वारे पॉलिनेशन होते. तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघून घेऊ आपण पॉलिनेशन हे कसं होतं. पॉलिनेशन इज इफेक्टेड बाय द इन्सेक्ट विच इज कम फॉर द नेक्टर द लार्ज corolla survive to the attract the insect in the few plant like malva. The self pollination has been the रिपोर्टेड. तर बघा आपल्याला मालवा या प्लांटमध्ये इझी आपल्याला इन्सेक्ट होताना पॉलिनेशन होताना दिसेल आपल्याला ठिकाणी. हे सोपं आहे. आता हे नंतर आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला बघायचं आहे. फ्लोरल फॉर्म्युला आहे हे इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. बघा आपण सिस्टमॅटिक पोझिशन्स, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर, फ्लोरल कॅरेक्टर हे सर्व आपण 1 बाय 1 एक पॉईंट एक्सप्लेन केले तुम्हाला. त्याच्यावरून आपल्याला हे फॉर्म्युला काढायचं असतं. आता फॉर्म्युला आपण जसं फ्लॉवर एक्सप्लेन केला आता फ्लोरल फॉर्म्युला कसे तर बघा हा सिम्बॉल का दिले. हा ॲक्टोनोमॉर्फिकचा सिम्बॉल आहे. जसं तुम्हाला बोललं 1 बाय आपण सिमेट्री त्या ठिकाणी कट केलं तर आपल्याला त्या ठिकाणी 2 डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी कट होईल. तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय नाव दिले ॲक्टोनोमॉर्फिकचा हा सिम्बॉल आहे. नंतर हा सिम्बॉल कशाला दिले तर बघा हे हर्मोफ्रोडिक म्हणजे बायसेक्शुअल.
हर्मोफ्रोडिट सुद्धा म्हणतात, बायसेक्शुअल सुद्धा. बायसेक्शुअल हे सिंपल वर्ड आहेत. तर बायसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल हे दोघं प्रेझेंट आहे या ठिकाणी. म्हणजे मेल आणि फिमेल दोघं प्रेझेंट आहे म्हणून हा सिम्बॉल या प्रकारचा असतो. आणि इपिकॅलिक्स 7 to 3 to 7. इपिकॅलिक्स किती प्रेझेंट असेल त्या ठिकाणी आपण काउंट केलं तर त्या ठिकाणी 3 असेल किंवा 7 असेल. नंतर कॅलिक्स. कॅलिक्स किती प्रेझेंट होते? कॅलिक्स 5 प्रेझेंट होते. आता 5 आणि ब्रॅकेट का दिले मित्रांनो? कारण कॅलिक्स हे काय होते? फ्यूज होते. म्हणून ते ब्रॅकेटमध्ये 5 असं या ठिकाणी लिहिलं आहे. नंतर कोरोला किती प्रेझेंट होते? 5 प्रेझेंट होते. कोरोला किती? 5 प्रेझेंट होते आणि ते कोरोला पोली होते का गॅमो होते? तर ते पोली होते. म्हणजे फ्यूज होते म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 5 दिले. अँड्रोशियम बघा, हा सिम्बॉल बघायचं. सिम्बॉल आपल्याला हे फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे मित्रांनो. फॅमिली आपण स्टडी करतो तेव्हा हे फॅमिलीचं हे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे. अँड्रोशियम काय असते? इनडिफायनेट. बघा तुम्हाला त्या ठिकाणी स्टॅमिन्स म्हटलं होतं मी. मोनोडॉल्फेस काय होते? अँड्रोशियम हे इनडिफायनेट होते म्हणजे अनलिमिटेड होते. म्हणून या या ठिकाणी हा सिम्बॉल देण्यात आलाय. ब्रॅकेटमध्ये दिले. आता ते ब्रॅकेटमध्ये का दिले? कारण ते सिनकार्पस आहे म्हणजे फ्यूज आहे ते. गॅमोसेफलस आहे म्हणून फ्यूज आहे. आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला अँड्रोशियम खाली बघायला मिळते बेसला. आता गायनोशियम. अँड्रोशियम पाहिल्यानंतर गायनोशियम किती प्रेझेंट होते? 5 to 8 प्रेझेंट होते. आता ब्रॅकेट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलं. ब्रॅकेट का दिले? गायनोशियम हे फ्यूज असते. फ्यूज लाईक स्ट्रक्चरमध्ये गायनोशियम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं एक्सप्लेन करताना. तर 5 to 8 प्रेझेंट असेल आणि खाली आडवी रेष देण्यात आली. हे बघा, याचं काय आहे? सुपेरियर ओव्हरी होती मित्रांनो. सुपेरियर ओव्हरी या माल्वेसी फॅमिलीमध्ये होती म्हणून त्यांनी या ठिकाणी रेष दिले. म्हणजे आता हे तुम्हाला तुम्हाला हा फॉर्म्युला लिहिता येणार आहे. आपण कोणत्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. फॅमिली ॲक्टिनोमॉर्फिक होती, बायसेक्शुअल होती, एपिकॅलिक्स 3 to 7 प्रेझेंट होते, कॅलिक्स 5 फ्यूज होते, कोरला 5 फ्यूज होते, अँड्रोशियम इनडिफायनेट फ्यूज होते आणि गायनिशियम 5 to 7 फ्यूज होते आणि सुपेरियर होती. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे. आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आपण जेव्हा थेरी एक्झाममध्ये एखाद्या वेळेस फ्लोरल कॅरेक्टर विचारलं असतात किंवा सिस्टमॅटिक पोझिशन विचारलं असतं किंवा त्याचं आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला आणि इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आपल्याला विचारलेलं असतं. तर आपल्याला आता एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट आहे, ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर बघा, एक फॅमिली जर समजली ना मित्रांनो, तर तुम्ही ए टू झेड फॅमिली कोणतीही फॅमिली उद्या तुमच्यासमोर ते प्लांट तुमच्या समोर ठेवून तुम्ही एक्सप्लेन करू शकणार आणि त्याचं फॉर्म्युलासुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकवरती तुम्ही लिहू शकणार आहे. तर फ्लोरल फॉर्म्युला पाहिलं. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स काय असते? हॅबिस्कस स्क्युलंट्स हे लेडी फिंगर्स. बघा, लेडी फिंगर्स हे तुम्ही पाहिलं असेल. हे आपण भाजीसाठी वापरत असतो, फूडसाठी यूज करत असतो. हेबिस्कस एस्क्युलंट्स हे बघा, हे सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचं. हे नाव तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं नाही. लेडी फिंगर्स तुम्हाला हे सायंटिफिक नेम काय आहे? हेबिस्कस एस्क्युलंट हे तुम्ही लक्षात ठेवायचं. नंतर 2 नंबर आहे. सेकंड पॉईंट हॅबिस्कस कॅनिव्हिनस हे फायबर्स आणि कागज. बघा, हॅबिस्कस कॅबिनस हे याच्यापासून काय तयार होत असते? फायबर्स आणि कागज. म्हणजे तुम्हाला कागद पाहिलं असेल तुम्ही, त्याच्यापासून एखादं रो तयार केली जाते किंवा कागद तयार केला जाते. हे कोणत्या याच्यातून तयार केली जाते? हॅबिस्कस कॅबिनस पासून तयार केली जाते. हे सायंटिफिक नेम आहे. थर्ड आहे हॅबिस्कस रोझा सेनेसिस. हॅबिस्कस रोझा सेनेसिस काय आहे? गुरहाल फ्लावर्स पाहिलं असेल तुम्ही. हे रोझा सेनेसिस आहे. एखाद्या आपल्याला त्या ठिकाणी डेकोरेशनसाठी किंवा आपण एखादं आपलं घरासमोर किंवा कॉलेजसमोर असं फॉर एक्झाम्पल म्हणून आपण गार्डनमध्ये डेकोरेशनसाठी लावत असतो. ते फ्लावर्स आहे हॅबिस्कस रोझा सिनेसिस गुरहाल फ्लावर्स. फोर्थ आहे एम्बुटुलन इंडिकम स्टेम फायबर्स आणि मेडिसिन. एम्बुटुलम इंडिकम हे या प्लांटचं काय तयार केलं जातं? फायबरसुद्धा तयार केलं जातं आणि मेडिसिनसुद्धा तयार केलं जातं. हे लक्षात ठेवायचं. नंतर शेवटचं पॉईंट आहे युरिना लोबेटा काय आहे? बँगल स्टेम
फायबर्स, सीड्स, सोप. आता बघा, युरेना लंबेटाला बँगलसुद्धा म्हणतात. बँगल फॉर एक्झाम्पल बँगल दिले आणि त्याचं स्टेमपासून काय तयार केले जाते? फायबर्स तयार केले. रो तुम्ही पाहिलं असेल फायबर्स, वेगवेगळे फायबर्स त्याच्यापासून वेगवेगळे हे वस्तू तयार केली जाते आणि त्याचे युरेना लंबोटाचं सीड्सचं काय तयार होतं मित्रांनो? सोप तयार होतं म्हणजे साबण तयार होते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इकॉनॉमिक्स इम्पोर्टंट हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे बघा तुम्हाला समजण्यासाठी मी हे या ठिकाणी लिहून दिले. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. मग कोणतं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? हे सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचं आहे. इझी तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येणार आहे आणि हे बघा, आपण कोणकोणते पॉइंट पाहिले ते तुम्हाला समजलं असेल. फ्लोरल फॉर्म्युला तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. आता असंच आपल्याला वन बाय वन सर्व फॅमिली आपल्याला बघायचे व्हिडिओच्या माध्यमातून. आपण कोणकोणते पाहिलं बघा. सिस्टमॅटिक पोझिशन पाहिलं, डिस्ट्रिब्युशन पाहिलं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर पाहिलं, नंतर आपल्याला इन्फ्लुएन्सेस पाहिलं, फ्लॉवर्स पाहिलं, इपिकॅलिक्स, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. आता या ठिकाणी बघा एक पॉइंट राहिलं या ठिकाणी तुम्हाला कॉर्नरला लिहून दिले बघा. अहूस 1 टू मेनी असेल. अहूस किती असेल? 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. हे लक्षात ठेवायचं अहूस. गायनेशियममध्ये. आता गायनेशियम झालं. नंतर आपल्याला सीड्स पाहिलं आपण. नॉन एंडोस्पर्मिक और विथ लिटल एंडोस्पर्मिक. पॉलिनेशियन इन्सेक्टद्वारे होते हे तुम्हाला माहीत असेल. कारण याचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण या ठिकाणी सीड्स पॉलिनेशनचा आपण स्टडी करत आलो आहोत आणि ही फॅमिली ही 12th क्लासमध्ये सुद्धा देण्यात आले. 12thचे विद्यार्थी असेल तेही बघा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. एक फॅमिली स्टडी केल्यानंतर आपण डायकोटची फॅमिली स्टडी केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मोनोकोटची फॅमिली आपल्याला स्टडी करायचं. म्हणजे तुम्हाला एक फॅमिली जर फिक्स तुम्ही स्टडी केली, तर तुम्हाला सर्व जगातले कुठलीही फॅमिली असेल, तुम्हाला सर्व फॅमिली तुम्हाला ते प्लॅन बघून तुम्हाला एक्सप्लेन करता येणार आहेत. नंतर आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला. आता फ्लोरल फॉर्म्युला कोणत्या पद्धतीने काढला आपण? तर बघा आपण जे क्लासिफाय केलं सिस्टमॅटिक पोझिशन व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरपासून हॅबिट, स्टेम, रूट, फ्लॉवर्स, अँडोशियम, गायनोशियम याच्यापासून सेपल, कॅलिक्स हे सर्व आपण वन बाय वन पॉइंट पाहिलं. त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यात काय प्रेझेंट होतं त्याच्यानुसार आपण फ्लोरल फॉर्म्युला या ठिकाणी लिहिले आहेत. फ्लोरल फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे सायंटिफिक नेम आहे हे लक्षात ठेवायचं आणि हे काय कामं येते सायंटिफिक नेमचं आपल्याला लेडी फिंगर्स हे कशात कामात येतं. हॅबिस्कस, कॅबिनस हे फायबर्स आणि कागद तयार करायला आपल्याला कामात कागद तयार केलं जातं. फायबर्स तयार केले जाते. गृहान फ्लॉवर्स हे डेकोरेशनसाठी आपल्याला लावता येते. हे सर्व आपण वन बाय वन सर्व डिटेल इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स पाहिलं. या पद्धतीने आपल्याला असेच नेक्स्ट फॅमिली आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.